Next article is transport of gases. इन्स्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये जी हवा घेतलेली आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन जास्त आहे आणि तो ऑक्सिजन आता ब्लड मध्ये आलेला आहे. इट नाउ गेट डिफ्युज्ड ड्यू टू हाय पार्शियल प्रेशर. आता ब्लड मधून हा ऑक्सिजन टिश्यू पर्यंत पाठवायचा आहे. हा ऑक्सिजन ब्लड मार्फत प्रत्येक टिश्यूला द्यायचा आहे आणि मग याच्यासाठी जो टोटल ऑक्सिजन आहे आउट ऑफ दॅट 3% O2 get diffused. Diffused in blood, in plasma. So 3% O2 is transported by plasma. प्लाझ्मा मध्ये तो 3% ऑक्सिजन डिफ्यूज होतो आणि प्लाझ्मा मार्फत लिटल अमाउंट ऑफ ऑक्सिजन इज ट्रान्सपोर्टेड विथ द हेल्प ऑफ प्लाझ्मा. देन रिमेनिंग 97 to 98% of O2 is transported with the help of हिमोग्लोबिन. ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट करणारा हा कंपाऊंड आहे. आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन आहे. आपल्याला माहिती आहे की 1 हिमोग्लोबिन कॅरीज 4 O2 मॉलिक्युल्स. एक हिमोग्लोबिन जे आहे ही पोर्फायरिन रिंग आहे. आयर्न 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 आहे. एक O2 जोडला, इथं एक O2 जोडला, इथं एक O2 जोडला, इथं एक O2 जोडला. एक हिमोग्लोबिन 4 ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स कॅरी करतं, ट्रान्सपोर्ट करतं. आणि जर आपण 100 ml ऑफ ब्लडचा विचार केला तर त्यामध्ये 15 ग्रॅम हिमोग्लोबिन आहे. त्यातलं 1 ग्रॅम हिमोग्लोबिन जर विचारात घेतलं तर इट कॅरीज अबाउट 1.34 ml ऑफ O2. जर 100 ml मध्ये विचार केला तर 15 ग्रॅम आहे हिमोग्लोबिन. सो 100 ml ऑफ ब्लड can transport 15 into 1.34 that is 19.4. ॲव्हरेज विचारात घेतलं 20 ml ऑक्सिजन कॅरी करतो. परंतु आपल्याला एनसीईआरटी मध्ये काय दिलेलं आहे? एनसीईआरटी मध्ये दिलंय 100 ml of blood carries or given carries 5 ml of O2. याचा अर्थ काय? आता 100 ml of blood carries 20 ml of O2 बरोबर आहे, कॅरी करणं. परंतु समजा इथं टिश्यू आहे किंवा सेल आहे, 4 ऑक्सिजन मॉलिक्युल्स त्या हिमोग्लोबिननं आणलेल्या आहेत
परंतु या 4 पैकी एकच O2 दिला जातो. सो out of 4 O2 molecules, only one is given to tissue or cell. तेव्हा टोटल कॅरी केले किती? 4 कॅरी केलेत, परंतु 4 पैकी एकच ऑक्सिजन दिलाय. 4 पैकी एकच ऑक्सिजन दिलाय. राहिलेले 3 हिमोग्लोबिन स्वतःकडे ठेवून घेतलेत, तो द्यायला तयार नाहीये. आणि म्हणून जरी 20 ml असलं तरी त्यापैकी 5 ml एवढाच टिश्यूला ऑक्सिजन दिला जातो. सो दिस इज अबाउट ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट या प्रमाणे होतोय. आता ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट त्या मानाने सिंपल आहे, परंतु ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 जरा कॉम्प्लिकेटेड आहे. आता हा जो CO2 आहे तो बनतो कुठं? टिश्यू मध्ये बनतो. कोणत्या प्रोसेसमध्ये? सेल रेस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये CO2 बनतो. आपण मगाशीच सांगितलंय C6H12O6 + 6O2. जो ब्रीथिंग सायकल मधून आपण ऑक्सिजन आयुष्यभर घेतो तो या प्रोसेससाठी सेल लेवलला वापरला जातो. आणि यामध्ये 6CO2 + 6H2O + 38 ATP एनर्जी मिळते. मोठ्या प्रमाणावर सेल्समध्ये CO2 जमा झालेला आहे. हा CO2 आता ब्लड मध्ये आणायचा आहे आणि ब्लड मार्फत तो लंग्स कडे आणायचा आहे. आता आपल्याला तर माहिती आहे की इथं पार्शियल प्रेशर CO2 चं, त्यामुळे काय होत आहे? PCO2 ऑफ सेल्स बिकम्स 58 mmHg. आणि इकडं ब्लड मध्ये ब्लडचं किती आहे? 40 mmHg. त्यामुळं हा CO2 ब्लड मध्ये डिफ्यूज होतो. नाउ CO2 इज अवेलेबल इन ब्लड. नाउ ब्लड मध्ये CO2 आणला. आता ब्लड मध्ये आल्यानंतर ब्लड मध्ये इथं पण थोड्याफार प्रमाणामध्ये अबाउट नंबर 1 अबाउट 7% CO2 ट्रान्सपोर्टेड बाय प्लाझ्मा. प्लाझ्मा मध्ये डिफ्यूज होणार आणि ट्रान्सपोर्ट होणार. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट 23% ऑफ CO2 इज ट्रान्सपोर्टेड बाय हिमोग्लोबिन. This CO2 combines with hemoglobin to form कार्बॅमिनोहिमोग्लोबिन. त्याच्यामध्ये जो अमायनो ग्रुप आहे त्याच्याबरोबर हा CO2 जोडला जातो आणि कार्बॅमिनोहिमोग्लोबिन तयार होतं आणि त्याच्या मार्फत हा 23% CO2 जो आहे तो ट्रान्सपोर्ट केला जातो. अँड मोस्ट इम्पॉर्टंट 70% CO2 इज ट्रान्सपोर्टेड इन द फॉर्म ऑफ बायकार्बोनेट
च्या फॉर्ममध्ये, बायकार्बोनेटच्या फॉर्ममध्ये आहे. आता आपल्याला माहिती आहे की जसं 100 ml ऑफ ब्लड ट्रांसपोर्ट 5 ml ऑफ O2, like that 100 ml of blood transport 4 ml of CO2. 4 ml of CO2 ट्रान्सपोर्ट करतात. आणि CO2 चा विचार केला ॲज कम्पेअर टू ऑक्सिजन, it is about 20 to 25% or times more dissolved in blood. डिझॉल्व होण्याची कॅपॅसिटी ऑक्सिजन पेक्षा सुद्धा CO2 ची जास्त आहे. तर हा CO2 या फॉर्मॅटमध्ये ट्रान्सपोर्ट केला जातो. हे जनरल आउटलाईन आपण सांगितली. आता या CO2 मध्ये मेन ट्रान्सपोर्ट जो आहे तो बायकार्बोनेटचा कसा होतो याचे डिटेल आपण आता स्टडी करू. Now CO2 is available in blood. Suppose this is our RBC. Donans membrane RBC चा आहे. This CO2 enters in RBC and combines with water to produce H2CO3, कार्बोनिक ॲसिड बनतं. आणि या ठिकाणी एक एन्झाईम महत्वाचा आहे, व्हेरी फास्ट ॲक्टिंग एन्झाईम. याचं नाव आहे कार्बोनिक अनहायड्रेज, अतिशय महत्वाचं एन्झाईम. जे कार्बोनिक ॲसिड बनलेलं आहे, नाउ इट डिसोसिएट्स इनटू H प्लस अँड HCO3 मायनस. आता बाहेर आहे प्लाझ्मा, बाहेर आहे प्लाझ्मा, हे RBC आहे. Now H plus remains in RBC. It helps to maintain the pH. pH मेंटेन करण्यासाठी H plus ची RBC ला इथं गरज आहे. HCO3 get transported in plasma. आता HCO3 निगेटिव्ह आयन्स बाहेर आले, आले बाहेर आले, बायकार्बोनेट आले बाहेर आले. मग निगेटिव्ह आयन कमी होणार की नाही? निगेटिव्ह आयन कॉम्पेन्सेट करण्यासाठी, टू कॉम्पेन्सेट दीज आयन्स, Cl मायनस गेट एंटर इन RBC. Cl मायनस RBC मध्ये एंट्री करतात प्लाझ्मा मधून आणि क्लोराईड आत जातात. त्यालाच आपण म्हणतो क्लोराईड शिफ्ट. त्यालाच आपण काय म्हणतो? क्लोराईड शिफ्ट. आता बाहेर आलं इथं क्लोराईड आयन आणि HCO3 बाहेर आलं म्हणजे हे बॅलन्स करावं लागणार ना, कॉम्पेन्सेट करावं लागणार आयनचा, म्हणून क्लोराईड आत जातात. आता हे जे बायकार्बोनेट आहेत, these bicarbonate may combines with Na plus or K plus. जर Na plus बरोबर कंबाईन झालं तर याच्यापासून बनणार NaHCO3 आणि जर K plus बरोबर कंबाईन झाले
it forms KHCO3. अशा प्रकारे CO2 जो ब्लड मध्ये आलाय टिश्यू कडनं, कुणाकडनं आलाय हा? फ्रॉम टिश्यू इट एंटर्स इन ब्लड. ब्लड मध्ये आलेला CO2 RBC मध्ये एंट्री करणार आणि वॉटर बरोबर कंबाईन होऊन कार्बोनिक ॲसिड बनणार कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये. याचं डिसोसिएशन H+ आणि HCO3 मध्ये होणार, बायकार्बोनेटमध्ये होणार. H+ इथंच राहणार कारण इथं pH मेंटेन करायचा आहे. ब्लडचा pH आपल्याला माहिती आहे, मेंटेन करण्यासाठी याची आवश्यकता आहे. आणि HCO3 मात्र बाहेर पडतात RBC मधून आणि HCO3 मायनस आयन्स बाहेर पडतात. ते कॉम्पेन्सेट करण्यासाठी क्लोराईड इकडं शिफ्ट होतात, त्याला आपण क्लोराईड शिफ्ट म्हणतो. कॉम्पेन्सेट करण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी आयोनिक. आणि मग HCO3 Na+ बरोबर कंबाईन होईल, NaHCO3 बनेल किंवा K+ बरोबर कंबाईन होईल आणि KCO3 सोडियम बायकार्बोनेट किंवा पोटॅशियम बायकार्बोनेटच्या फॉर्ममध्ये. हा आत्ता CO2 जो आहे तो सोडियम बायकार्बोनेट किंवा पोटॅशियम बायकार्बोनेटच्या फॉर्ममध्ये तो आता प्लाझ्मामध्ये अवेलेबल आहे. हा प्लाझ्मामधून हा CO2 म्हणजे NaHCO3 और KHCO3 आता हा ब्लडमधून येणार कुठं? हा ट्रान्सपोर्ट होणार कुठं? आता हा हार्टकडं, हे इम्प्युअर ब्लड पुन्हा कुठं जाणार आहे? हार्टकडं जाणार आहे. हार्टकडनं पल्मोनरी ॲओर्टाकडे येणार आहे, पल्मोनरी ॲओर्टाकडे येणार आहे. आणि लंगच्या ठिकाणी एक्सचेंज होताना हे अल्वेओलस आहे आणि हे ब्लड आहे समजा, त्याच्या भोवती हे ब्लड आहे आणि या ब्लडमध्ये इथं आहेत RBC, इथं आहेत RBC. आता इथं आल्यानंतर इथं काय होत आहे? NaHCO3 और KHCO3 या फॉर्ममध्ये ब्लडमधून बायकार्बोनेट्स आणलेले आहेत 70%. आता हे वेगळे करायचे आहेत पुन्हा आणखी, त्याला आपण हाल्डेन्स इफेक्ट म्हणतो. हाल्डेन्स इफेक्ट म्हणजे होतं काय? आता सगळी प्रोसेस रिव्हर्स होणार, रिव्हर्स होणार. मी जरा वरती दाखवतो थोडंसं. हे थोडंसं वरती दाखवतो. समजा हे अल्वेओलस आहे आणि इथं हे ब्लड आहे आणि हे आहे RBC. मोठी घेतो जरा डायग्राम. आता इथं आल्यानंतर काय होणार आहे? Na+ सेपरेट, K+ सेपरेट होणार आणि राहिलं काय मग? HCO3- वेगळे होणार. आता HCO3 काय होणार आहेत? आत एंट्री करणार, त्याला कॉम्पेन्सेट करून आता पुन्हा क्लोराईड बाहेर पडतील, आपल्याला ते माहित आहे. बरं, HCO3 आत आले. आत हायड्रोजन आहेत की नाही? आहे. हायड्रोजन इथं ठेवलेलेच आहेत, RBC मध्ये हायड्रोजन आहे. आणि मग हे हायड्रोजन याच्याबरोबर कंबाईन होणार आणि काय बनणार? H2CO3 कार्बोनिक ॲसिड बनणार आणि कार्बोनिक ॲसिड पुन्हा डिसोसिएट होणार कार्बोनिक अनहायड्रेज
च्या प्रेझेन्समध्ये हे पुन्हा डिसोसिएट होणार आणि CO2 वेगळा, H2O वेगळा होणार. आणि हा जो CO2 आहे हा इथून आता इथं ब्लड आहे ना, ब्लड कॅपिलरीज आहेत, इथं डिफ्यूज होणार आणि इथून हा CO2 अल्वेओलसमध्ये डिफ्यूज होणार. त्याबरोबर वॉटर सुद्धा आपण एक्सपिरेशनच्या प्रोसेसमध्ये बाहेर टाकतो. हिवाळ्यात जर आपण असं केलं तर वाफा बाहेर निघालेल्या दिसतात. म्हणजे आपण जवळपास 400 ml वॉटर पण बाहेर टाकत असतो वेपर स्टेटमध्ये. आणि अशा प्रकारे इथं काय झालं, लोडिंग झालं आरबीसीचं, इथं अनलोडिंग झालं. याला आपण म्हणतो हाल्डेन इफेक्ट. हाल्डेन इफेक्ट. तर अशा प्रकारे CO2 बायकार्बोनेटच्या फॉर्ममध्ये टिश्यूकडनं ब्लडमध्ये आला. ब्लडमधून तो ब्लडमध्ये आल्यानंतर RBCमध्ये त्याच्यावर प्रोसेसिंग झालेलं आहे. काही रिॲक्शन RBCमध्ये काही प्लाझ्मामध्ये झाल्या, बायकार्बोनेट बनले आणि हे बायकार्बोनेट पुन्हा डिऑक्सिजनेटेड ब्लड मार्फत कॅरी आपण करणार. आणि ज्यावेळी सेपरेशन पुन्हा आणखी अनलोडिंग ऑफ RBCचं इथं काम होईल आणि त्यावेळी त्याच्याबरोबर रिव्हर्स प्रोसेस इथं होणार. CO2 पुन्हा मोकळा होणार आणि हा CO2 इथून इथं बाहेर टाकला जाईल. आपल्याला तर माहिती आहे इथं 45 mmHg एवढं प्रेशर आहे, इकडं 40 आहे. त्यामुळं CO2 इकडून इकडं डिफ्यूज व्हायला काहीही प्रॉब्लेम येत नाही. सो दिस इज अबाउट ट्रान्सपोर्ट ऑफ CO2. थँक यू व्हेरी मच.